संगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, संगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, संगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, संगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, करिता बरोबरी दुरावसे दुरी, करिता बरोबरी दुरावसे दुरी, भवाचे पुरी वाहवते, काही न लगे एक भावाची कारण, काही न लगे एक भावाची कारण, तुका म्हणे आन विठोबाची, करिता बरोबरी दुरावसे दुरी, दुरावसे दुरी, भवाची पुरी वावसे, जय जय विठोबा, बसलेले टाळी वाजवा एकदा सगळ्या, वा धन्यवाद. हरिभक्तीपरायण गायनाचार्य संगतो तुम्हासी संगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, बजारे विठ्ठला, संगतो तुम्हासी बजारे विठ्ठला.
करता बरोबरी नाही तरी गेला जन्मवाया, नाही तरी गेला जन्मवाया, करता बरोबरी करिता बरोबरी दुरावसे दोरी करिता बरोबरी दुरावसे दोरी भवाची पुरी महावासी भवाची पुरी महावासी बाबाची पुरी वहावशी वहावशी बाबाची पुरी वहावशी बाबाची पुरी वावशी बाबाची पुरी वावशी बाबाची पुरी वावशी भवाची पुरी वावशी भवाची पुरी बाबाची पुरी वावशी बाबाची पुरी बाबाची पुरी महावशी 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 भवाची पुरी भवाची भवाची पुरी भवाची
टाळी वाजवा बसलेले विठ्ठल विठ्ठल सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया
करिता बरोबरी दुरावसे दुरी भवाची पुरी वाहवसे काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आन विठोबाची करिता बरोबरी दुरावसे दुरी भवाची पुरी वाहवसे योंत प्रविश्य मम वाच मिमां प्रसुप्तां संजीव यत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्व गादीन प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यं समचरण सरोजम सांद्रनीलांबुदाभं जगननीतपानि मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदैव धवलासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगाकार प्रथम नमन 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 कळलं तुम्हाला ते गोड गाताना पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका प्रथम नमन करू गणनाथा उमाशंकराची सुता चरणावरी ठेवोनी माथा साष्टांगे आता दंडवत आता रंगू रंगू भूमिका कीर्तने उभे होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे दंडवत अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांबुज तेजप स्फुरदिक् प्रदेशम विधींद्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं दत्त दत्त ऐसे लागले ध्यान हरपले मन झाले उन्मन मी तूपणाची झाली बोळवण एका जनार्दनी श्रीदत्त ध्यान धन्य ते अरण रत्नाची आखान जलमला निदान सावता तो सावता सागर प्रेमाचे आगर धरिला अवतार माळ्या घरी ध्यान मूलम गुरुर्मूर्तिं पूजा मूलम गुरुपदम मंत्रमूलम गुरुर्वाक्यम मोक्षमूलम गुरुकृपा तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम सदा अलंकृतं साधु संन्यास योगम मुखे से वेदांत शास्त्रार्थ नीतिम नमो नारायण गिरिजी ब्रह्मस्वरूपम जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता जोडोनिया कर चरणी ठेवी तो माथा परिसावी विनंती माझी पंढरी नाथा परिसावी विनंती माझी पंढरी नाथा जोडोनिया कर
सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. करिता भरोवरी दुरावसे दुरी, भवाचे पुरी वाहवसे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी हरिकीर्तन सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त, वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी असणारे साधू, हिंदवी हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरू आणि देहू निवासी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 3 चरणाचा गाथ्यातील उपदेशपर प्रकरणातील अभंग. विठ्ठल या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय या मृत्यू लोकामध्ये आलेल्या प्रत्येक जीवाला उपदेश करतात. उपदेश काय संबंधाने करतात? तुकोबाराय म्हणतात की भगवंतानी तुम्हाला आम्हाला लाख मोलाचा हा देह प्राप्त करून दिला. कशा करता? त्याच्या प्राप्ती करता. आणि मग या देहाला आल्यानंतर तुमच्याकडून भगवंताची प्राप्ती होत नसेल, त्या भगवंताचं भजन होत नसेल, तर तुकोबाराय म्हणतात हा जन्म व्यर्थ आहे. हा जन्म काय जाईल? वाया जाईल. म्हणून तुम्ही काय करा? सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला. अभंगाचं पहिलं चरण. तुकोबाराय म्हणतात ज्या संसारामध्ये तुम्ही आम्ही गुंतलो आहोत, ज्याच्याकरता इतकी धडपड करत आहोत, रात्रंदिवस याच्यात सायास करत आहोत, हा प्रपंच अंत समयाला बरोबर नाही. पहिलं. दुसरं, आतापर्यंत या प्रपंचाचा जर विचार केला तर याच्यातली दरभर कधी संपत? आतापर्यंत संपली. तुमच्या म्हणण्यानुसार हा कधी सोयीला लागत? हे करणारे सोयीला लागतात, पण प्रपंच आतापर्यंत कोणाचाही सोयीला लागलेला नाही. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात तुम्ही या प्रपंचामध्ये कितीही तरी दरभर केले, करिता भरोवरी, नुसती दरभर करत बसले तर दुरावसे दुरी. लांब जाताना म्हटले तुम्ही हे संसार करता करता भगवंताची आठवण राहणार नाही. भगवत भक्तीपासून तुम्ही लांब जातात. त्याचा परिणाम असा होईल की परत परत जन्म आणि मृत्यू झाला का हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गा. मग काय जन्माला यायचं मरायचं, मेल्यानंतर परत जन्माला यायचं कर्म धर्म संयोगाने. आणि म्हणून करिता बरोबरी दुरावसे दुरी, भवाची पुरी वाहवसे. ही भव नदी आहे, हा भवसागर आहे. संत महात्म्यांनी याला भवसागर म्हटलं. भव या शब्दाचा अर्थ आहे दुःख, आणि सागर म्हणजे समुद्र. ज्याच्यामध्ये ओतप्रोत दुःख भरलेला आहे तो संसार आहे. या संसारामध्ये नुसतं संसार करत राहिलं तो संसार कधी सुख देणार नाही. त्याच्याबरोबर ज्या वेळेला परमार्थ भावनेनं तुम्ही आम्ही करणार आहोत, त्याच्यामुळे भगवंताची प्राप्ती होईल आणि मिळालेल्या देहाचं सार्थक होईल. मग तुकोबारायला एका साधकाने विचारलं काय केलं पाहिजे? म्हटले तुकोबाराय म्हणले काहीच करू नका. माझ्या देवाची शपथ घेऊन सांगतो, माझ्या पंढरीश पांडुरंगाची शपथ सांगतो, परमार्थ करण्याकरता दुसरं तिसरं काहीच गरजेचं नाही. फक्त काय द्या? भाव द्या. तुकोबाराय म्हणतात काही न लगे एक भावची कारण. काही न लगे एक या म्हणण्यामध्ये बाकीच्यांची व्यावृत्ती करून टाकली. बाकीचं कुठलंच काही देऊ नका देवाला, फक्त काय द्या? भाव समर्पित करा. आणि मग तो भाव समर्पित केल्यानंतर तो परमात्मा आपलासा झाल्यानंतर या देहाचं तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक आणि विठ्ठलाचे एक देखले या देहाचं सार्थक होईल. म्हणून काही न लगे एक भावचे कारण, तुका म्हणे आन विठोबाचे, करिता बरोबरी दुरावसे दुरी, भवाची पुरी वाहवसे. हा अभंगाचा सरळ भावार्थ. विठ्ठल प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी भगवान दत्तात्रयांच्या जन्म उत्सवाच्या निमित्ताने आपल्या निमशिवडी गावामध्ये चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह, गुरुचरित्र पारायण सोहळा अतिशय उत्साहामध्ये, अतिशय आनंदामध्ये आपण 9व्या वर्षामध्ये या ठिकाणी पदार्पण करत आहात. हे 9 वर्षाचे सप्ताह होत असताना या सप्ताहाच्या पाठीमागं भगवान दत्तात्रय यांची कृपा, राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज यांची कृपाशीर्वाद, वैराग्यमूर्ती परमपूज्य गुरुवर्य स्वामी रमेशगिरीजी महाराज, आपणा सर्वांचे श्रद्धास्थान परमपूज्य स्वामी रामानंदगिरी महाराज यांच्या प्रेरणेने
आणि परम आदरणीय हरिभक्त परायण ज्यांनी या सप्ताहाची मुहूर्तमेढ या ठिकाणी रोवली, हा सप्ताह उभा केला, ते परम आदरणीय हरिभक्त परायण तुकाराम महाराज वेलजाळी कोण आहेत? हा, बाबाजींना या ठिकाणी वंदन आहे. सर्वांनी टाळ्या वाजवा. गेले 9 वर्षापासून बाबाजी अखंडपणे या ठिकाणी येत असतात. सप्ताहाचं स्वरूप वाढतं आहे. या ठिकाणी व्यासपीठ चालवतात. गुरुचरित्राचं पारायण करण्याकरता या ठिकाणी 30-35 महिला आहे. तुम्हाला सर्वांनाही या ठिकाणी धन्यवाद आहे. आपला धकाधकीचा धावपळीचा प्रपंच इतका मोठा असताना सुद्धा तरीसुद्धा अगदी वेळात वेळ काढून ऐका. संसार करायचं नाही कोणाला सांगावं लागत, संसार बरोबर होत असतो, पण परमार्थाकरता आवर्जून वेळ काढावा लागतो. परमार्थ इतक्या सहजासहजी कोणाला होत नाही. पण अगदी एखाद्या गावाला लाजवेल इतकं सुंदर असं नियोजन या ठिकाणी निमशिवडी गावातले हे सगळे तरुण मंडळ, सर्व ग्रामस्थ मंडळ या ठिकाणी करतात. 7 ते 9चं कीर्तन म्हटलं का बाबा, कंप्लीट लोक 8:30 वाजता पंक्तीला येतात. हा नियमच आहे. पण आता इथं जर पाहिलं तर विरोधाभास दिसतोय मला. अगदी सर्व मंडळी 7, 7:15 इथं हजर आहे. त्याबद्दल तुम्हा सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी ज्यांची 7 संगत या ठिकाणी गोड लाभलेली आहे ते हरिभक्त परायण आमचे मोठे गुरुबंधू परम आदरणीय वंदनीय संगीत अलंकार नाथब्रह्म वारकरी शिक्षण संस्था पिंपळस याचे अध्यक्ष हरिभक्त परायण संतोषजी महाराज दीक्षित बाबा या ठिकाणी आपल्याला साथ करण्याकरता उपस्थित आहे. ज्यांच्या गोड आवाजाने आपण सर्व मंत्रमुग्ध झालो. पहिली ठाईची चाल ज्यांनी गायले ते हरिभक्त परायण शरद महाराज दिघे का, बाबांना धन्यवाद. त्यानंतर हरिभक्त परायण वैभव दादा वेलजाळी महाराज बाबांनी या ठिकाणी गोड चाल गायली. आपणालाही या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद आहे. या कार्यक्रमाकरता ज्यांचं विशेष सहकार्य आहे जय जनार्दन भक्त परिवार, साई सावता प्रतिष्ठान, समस्त ग्रामस्थ निमगाव निमशिवडी, श्री गुरुदेव दत्त मंदिर आणि परिसरातील जमलेले सर्व भाविक मंडळी, आपणा सर्वांच्या या ठिकाणी तन मनधनाने सर्वांच्या पावन पवित्र अशा उपस्थितीमध्ये या ठिकाणी भगवान दत्त यांची आपण सेवा करता आहात. सप्ताहाचा आजचा 5वा दिवस आहे. आजच्या 5व्या दिवशी करता जगद्गुरु तुकोबारायांचा उपदेश प्रकरणातील अभंग आज या ठिकाणी सेवेकरता निवडलेला आहे. अभंग अगदी सोपा आहे, अगदी जवळजवळ सगळ्यांच्या पाठांतरातील आहे. अभंग जरी 3 चरणाचा असला तरी सुद्धा अभंगामागचा भाव फार महत्वाचा आहे. मनुष्य देहाची निर्मिती ही केवळ संसार करण्याकरता झालेली नाही. मनुष्य देहाला आल्यानंतर ऐका, भगवंतानी 84 लाख प्रकारचे जीव उत्पन्न केले, पण त्या एकाही जीवाकडे पाहिल्यानंतर भगवंताला आनंद वाटला नाही. ऐका, म्हणून आधी जलचरे, भूचरे, खेचरे, वनचरे असे अनेक प्राणी निर्माण केले, पण यातला एकही प्राणी देवाला जाणू शकत नाही. का जाणतो? भगवंतानी कुत्रा निर्माण केला, ते सकाळीच उठतं आणि मंदिराच्या समोर येऊन काय करतं? त्याला कळतंय का याच देवाने आपल्याला निर्माण केलंय, म्हणून इथं कसं सुसू करावं याचा विचार त्याच्या ठिकाणी नाही. म्हणून पशु पक्षी पाप पुण्य जाणत नाही, पाप पुण्याचा विचार त्यांच्या ठिकाणी नाही. म्हणून अगदी अंत समयाला भगवंताने या देहाची निर्मिती केली. ऐका, या देहाने प्रत्येक गोष्ट साध्य करता येते. गुरुवारी राऊत बाबा म्हणायचे की मनुष्य देह हे जंक्शन स्टेशन आहे. ज्या वेळेला आपल्याला भारतामध्ये संपूर्ण कुठंतरी जायचं असतं तर शिर्डीच्या रेल्वे स्टेशनवर नाही गाडी भेटणार आपल्याला, आपल्याला मनमाडला जावं लागेल जंक्शनला. त्या जंक्शनला गेल्यानंतर संपूर्ण भारतात जाण्याकरता तुम्हाला रेल्वे उपलब्ध आहे, बरोबर? त्या पद्धतीने मनुष्य देहाला आल्यानंतर काय करावं, काय केलं पाहिजे, बहुधा तुम्ही आम्ही हे विसरलोय. ऐका, आम्ही आईच्या गर्भामध्ये होतो, आईच्या गर्भामध्ये असताना आम्ही भगवंताला कबूल केलं होतं गर्भात. ऐका, मदरसा आपल्या मुलाला उपदेश करते, 9 मास कष्टलासी 10व्याने प्रसूत झाली, येताची कर्म आड तुझी मान अडकली. आता जीवात्म्याची मान अडकली, आता देव आठवला, बरोबर? देवाचे भजन केलं, देवाची आठवण झाली, देवा
फक्त एकदा सोडव, एकदा या दुःखातून सोडव. मी जन्माला आल्यानंतर तुझं भजन करेन. एक वेळा करे दुःख वेगळे, एक वेळा करे या दुःख वेगळे, एक वेळा करी या दुःख वेगळे, एक वेळा करे या दुःख वेगळे. आठवीन पाय हम जाणवत, आठवीन पाय हम जाणवत. वा, अतिशय गोड. भगवंताला विनंती केली, एक वेळ करी या दुःखा वेगळे, दुरितांचे जाळे, देवा एकदा या संकटातून सोडव. आठवीन पाय हा माझा नवस, आणि रात्री ही दिवस पांडुरंगा. हे कबूल केलं होतं का नाही? पण कधी गर्भात अडकला होता तेव्हा. आता बाहेर आला, बाहेर आल्यानंतर काय करायला लागला? ऐका, जीव त्या परमात्म्याला आठवायला तयार नाहीये. म्हणून ज्ञानोबारायांनी तुम्हाला आम्हाला थोडीशी सूट दिली. सूट काय केलं? सूट दिली. दिंडीला जाणं सगळ्याला जमत नाही, पारायणाला बसायला सगळ्याला जमत नाही, सप्ताहाला 7-7 दिवस बाहेर राहून जायला जमत नाही. बरं नाही ना जमत, तीर्थयात्रेला जायला पैसे नाही, जमत नाही, नका जाऊ. ज्ञानोबारायांनी हरिपाठाच्या पहिल्याच अभंगामध्ये सांगितलं, नकाच कुठं जाऊ. असोनी संसारी जीवे वेगोकारी, वेदशास्त्र उभारी माया करा, वेदशास्त्र उभारी माया करा. असोनी संसारी जीवे वेगोकारी, वेदशास्त्र उभारी माया करा, वेदशास्त्र उभारी माया करा. ज्ञानोबाराय म्हटले, आसोनी संसारी जिव्हे वेगू करी, आणि वेद शास्त्र उवारी बाह्य सदा. बाह्य म्हणजे हात. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण असे हात वर करून सांगतात संसारात असा. पण या जिव्हेनं काय करा? त्याचं नामस्मरण करा. पण 6व्या अभंगामध्ये परत देव माऊली ज्ञानोबारायला सांगावं लागलं की बाबा तुम्हाला सूट दिली, पण याचा तुम्ही जास्त फायदा घेतला म्हणले स्कीमचा. तुम्ही सायासी करसी प्रपंच दिननिसी आणि हरिसी न भजसी. आम्ही त्याला आठवायलाच तयार नाहीये. ऐका, आणि म्हणून साधू संत तुम्हाला आम्हाला जाग करतात. आपण झोपलेलो आहे, आपण निद्रेमध्ये आहोत. काय झालं? काही महाराज मंडळी रेल्वेच्या प्रवासाकरता निघाले, रेल्वेमध्ये बसलेले आहेत. रेल्वेमध्ये बसल्यानंतर डब्यामध्ये आपल्या सीटवरती गेल्यानंतर काही भगवे कपडे घातलेले साधू तिथं बसलेले होते. ते साधूंच्या समोर ही महाराज मंडळी धोत्रावली गेली. ते साधू यांना विचारायला लागले, बा महाराज कहाँ जा रहे हो आप? बोले बाबा जी हम काशी जा रहे, दर्शन करना है तो आज निकल रहे. कितने लोग है? बोले हम 4 महाराज है खाली, बाकी कोई नहीं है. मग भगव्या वेशातले जे साधू होते ना, चर्चा चालू झाली. मग या महाराज मंडळीने विचारलं, महाराज जी आपको कहाँ जाना है? सांगितलं बाबा. ते म्हणाले, महाराज जी हमको बंबई जाना है. महाराज मंडळी म्हणाले, बाबा जी आपको बंबई जाना है ये बात तो सही है, लेकिन आप बैठे है वो गलत ट्रेन है. ये तो ट्रेन बंबई जाती नहीं, ये तो काशी जा रही, बनारस जा रही. ऐसा है, आपको उतरना पड़ेगा, आप दूसरी ट्रेन पकड़ लो. त्यांनी उत्तर काय दिलं माहिती का?
ते म्हणायला लागले, अरे बेटा बात को समजो, वाराणसी जाओ, काशी जाओ या मुंबई जाओ, खाली भीकी मागणे काय. कुठेही जाऊ ते म्हटले, आम्हाला काय करायचंय, अंगात भगवे कपडे घातले, भीक मागायचं म्हणले, काही नाही करायचं दुसरं. इथं ते ठरलेलं नाही. तसं आम्ही संसाराला आलो, आम्ही ठरवलं नाही आम्हाला काय करायचंय. ऐका, पहिला विचार असा आहे का जीव इतका गद्दार झाला का ज्या भगवंताने हे नर शरीर प्राप्त करून दिलं त्याला भजायला सुद्धा तुम्ही आम्ही तयार, काही तर मानायलाच तयार नाही, अजिबात मानायला तयार नाही. काहींनी ही सृष्टी निर्माण केली, त्याच्यावर ही कशी झाली काय झाली असेल, विज्ञानाचे अनेक तर्कवितर्क जरी असले तरी सुद्धा आमच्या साधू संतांनी, आमच्या पुराणातल्या शास्त्रकारांनी सगळं लिहून ठेवलं या सृष्टीचं वर्णन, याची उत्पत्ती कशी झाली. पण तरी आम्ही मानायला तयार नाही. एक माणूस रस्त्याने चालला, हातामध्ये सिगरेट होतं, नेमकं देवाचं देऊळ समोर आलं, मंदिर समोर आलं, म्हणून ते हातातलं सिगरेट पाठीमागं घेतलं, सहज खाली वाकला. खाली वाकलं. मी म्हणलं याच्या जन्मात ही देवाला नाही, कधी सप्ताला नाही, कधी मंदिराची पायरी चढलं नाही, आज वाकलंच कसं. समोर गेलो, विचारलं, बाबा आता तुम्ही जे केलं ते काय होतं म्हणले. म्हणले कुठं काय केलं म्हणले. म्हणले तुमच्या हातात सिगारेट होती. म्हणले होती ना, ती कुठं आहे म्हणजे पाठीमाग आहे म्हटलं. आणि तुम्ही देवाच्या मंदिरासमोरून जाताना वाकले. ते म्हणजे देवाचा ना आपला संबंधच नाही म्हणले, आपण देवाला मानित नाही, आपण सप्ता नाही, गळ्यात माळ नाही म्हणे आपल्या, आपण त्या भानगडीत पडत नाही, सगळं बरोबर आहे म्हणले तुमचं, आणि आपल्या दृष्टीने जगात देव नाही, आपण देव धर्म नाही म्हणले. बरं ठीक आहे ना, पण मी पाहिलं की तुम्ही मंदिरासमोर जात असताना सिगारेट मागं धरली खाली वाकले, हे वाकणं कुणा करताय. त्याने सांगितलं की माझ्या दृष्टीने जगात देव नाही, मी देवालाही मानत नाही, पण ज्या अर्थी हजारोच्या संख्येनं लोक मंदिरात येतात त्या अर्थी तो असला पाहिजे, असला तर आपला आपला रामराम घातलेला बरा. विठ्ठल मग ऐका, जो देवाला मानितही नाही त्याला देवाचं अस्तित्व मान्य आहे. तुम्ही माना अगर मानू नका, पण न मानणारही देव मानतो, आणि जो देवाला बसतो त्यालाही देव मान्य करावा लागतो. मग एवढं असूनही साधू संतांना हा आटापिटा का करावा लागतो. इथं महत्वाचा मुद्दा असा आहे, तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात की मी तुम्हाला सांगतो आहे की विठ्ठलाचं भजन करा. पहिला मुद्दा असा आहे का तुम्ही आम्हाला भजन करायला लावतात, आम्ही तुम्हाला थोडंच विचारायला लावतो का आम्हाला सांगा म्हणून. तुम्ही उगाच आमच्या दारामध्ये आले आणि सांगायला लागले भजन आणि पूजन करा, आम्हाला गरज नाही म्हटले. तुकोबारायांना विचारलं, तुम्हाला अधिकार आहे का सांगण्याचा, कशा करता सांगता, काय म्हणून सांगता. ज्या वेळेला असं तुकोबारायांना विचारलं, तुकोबारायांनी सांगितलं तुम्ही मार्ग चुकले, तुम्ही आड मार्गाला चालले, खऱ्या खोट्याचं ज्ञान तुम्हाला नाही, ज्याच्या करता भगवंतानी शरीर दिलं होतं ते सगळं विसरले, म्हणून आम्ही वैकुंठातून आलोय तुम्हाला समजावण्याकरता. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जरोसे साच भावे बताया. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जरोसे साच भावे बताया. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जरोसे साच भावे बताया. तुकोबाराय म्हणतात आम्ही वैकुंठावरून खास त्या कारणाकरता आलो. कशाला. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. जाडू संतांचे मार्ग आड राणी भरले जग. या आड राण्यात भरलेल्या जगाला सन्मार्ग दाखवण्याकरता आम्ही वैकुंठातून आलो.
तरी सुद्धा तुकोबारायांनी तुकोबारायांना शंका काढली. हे शास्त्राला मान्य नाहीये. शास्त्राचं असं म्हणणं आहे, काही गोष्टी कोणी विचारल्या तरच सांगाव्या, काही गोष्टी विचारल्या तरी सांगू नये, आणि काही गोष्टी विचारल्या नाही तरी सांगाव्या. ऐका, शास्त्र असं सांगतंय. पहिला विचार सांगितलाय की काही गोष्टी आपल्याला जर विचारल्या तरच तिथं आपण बोलावं, अन्यथा बोलू नाही. म्हटले एक सोयरीक जमवण्याचं काम चालू होतं. म्हटले चांगली सोयरीक जमतच आली होती म्हटले, आणि आता जवळजवळ सुपारी फुटणारच होती. एका पाहुण्याला माहित नाही काय चालू, भस्कन आला. ए अरे तुझं पोरग पडलंय म्हणले, तिकडं स्टँडवर घेऊन ये म्हटले. मोडली सोयरीक, मरणाचा मार खाला. विचारलं होतं गेला कोणी, तू सांग म्हणून न विचारता काही सांगू नये. एखाद्याचा जमिनीचा व्यवहार चालू आहे, आपण तिथं तोंड घालण्यात मजा नाही, आणि आपण जर तोंड घातलं त्यांचा व्यवहार मोडला तर आपले टंगडे मोडण्याची दाट शक्यता. आणि म्हणून काही गोष्टी विचारल्या तरच आपल्याला सांगाव्या, सांगू नये. दुसरा विचार सांगितला, काही गोष्टी विचारल्या तरी सांगू नये. ऐका, तुम्हाला सजन कसाईची गोष्ट सर्वांना माहिती आहे बरोबर, मागच्या जन्मीत घडलेला जो काही दृष्टांत. एखादा कसाई रस्त्याने चालला, एक गावरान गाय समोर पळत सुटलेली आहे, आणि ती गावरान गाय चालली असताना तिच्या पाठीमागं कसाई हातामध्ये कोयता घेतलेला आहे, आणि नेमकं तुम्ही पाहिली गाय, तुम्हाला विचारलं, अहो ऐका ना, इथून एक पांढरी गाय गावरान गाय जाताना तुम्ही पाहिली का? या वेळेला तुम्ही पाहिली जरी असली तरी सुद्धा सांगायचं, विचारलं तरी सांगायचं नाही, आणि विचारलं तर सांगितलं. तुम्ही जर सांगितलं तर गाय मेल्यानंतर अर्ध्या पापाला भागीदार बरोबर. काही गोष्टी विचारल्या तरी सांगू नये. पण तिसरा विकल्प असा आहे का काही गोष्टी विचारल्या नाही तरी सांगाव्या. ऐका, एखादा माणूस आडमार्गाला जात असेल, एखाद्या माणसाचं वाईट होत असेल, तर आपण त्याला काय केलं पाहिजे? बघा, शास्त्र बरोबर आहे, पण शास्त्र कुठं वापरायचं हे सुद्धा कळालं पाहिजे. परमपूज्य गुरुवर्य वैकुंठवासी नामदेव महाराज पठाडे पंचतंत्रातली एक गोड गोष्ट सांगायची. बाबा म्हणायचे का शास्त्र हे बरोबर आहे, शास्त्राने लिहिलेले सिद्धांतही बरोबर आहे, पण ते सिद्धांत वापरताना जर चुकी जर झाली बरं का, तर त्या असणाऱ्या सिद्धांताचा दुरुपयोग केल्यासारखं होईल. बाबांनी पहिला दृष्टांत सांगितला. बाबा म्हणाले काही तरुण मुलं त्या ठिकाणी आश्रमामध्ये शिकण्याकरता गेले होते. आश्रमातलं शिक्षण पूर्ण झालं, गुरु महाराजांचा आशीर्वाद घेतला आणि सांगितलं आम्हाला आता घरी जाण्याची परवानगी द्यावी. त्यावेळेला काय असे साधनं वगैरे नाही, जुन्या काळचा प्रसंग. आणि मग ते चारही तरुण मंडळी त्या ठिकाणी आपल्या घराकडे निघालेले आहेत. पायी प्रवास होता. पायी चालत असताना त्या ठिकाणी महाराजांनी सांगितलं तुम्ही शास्त्र शिकले, आतापर्यंत 10 वर्ष अध्ययन केलं, शास्त्राच्या विरोधात अजिबात वागायचं नाही, शास्त्राने जे सांगितलं शास्त्रानुसार वागायचं. आणि मग निघाले आहे रस्त्याने जात असताना एक सरोवर आडवं आलं, सरोवर लागलं. चौघांपैकी तिघांना पोहता येत होतं, पण एक मात्र पोहण्याचा करता जरा काकुळ होता, त्याला जास्त काही पोहता येत नव्हतं. आता सरोवरामध्ये स्नान करायचं आहे. स्नान करण्याकरता चौघांनी उड्या मारल्या. तिघं मात्र त्या ठिकाणी स्नान करून पोहून बाहेर आले, पण ज्याला कमी पोहता येत होतं तो मात्र काय व्हायला लागला? बुडायला लागला. तिघ जण म्हटले वाचवलं पाहिजे त्याला, अरे तो बुडतो आहे. त्यातला एक जरा शहाणा होता, तो म्हटला तो बुडतो हे खरं आहे, पण महाराजांनी काय सांगितलं? शास्त्राच्या विरोधात वागायचं नाही, जे शास्त्राने सांगितलं तसं वागायचं. मग काय करायचं? पटकन गेला आणि ग्रंथ काढला, त्याच्यामध्ये उचकायला सुरुवात केली, आणि त्याच्यामध्ये त्याला सूत्र सापडलं. सूत्र असं सापडलं नेमकं, सर्वनाशम स उत्पन्नेन अर्ध्यम त्यजति पंडितः. एखाद्या वेळेला एखादी वस्तू सर्वता नाश पावत असेल, त्यातली अर्धी का होईना काय करावी? कामाला आणावी म्हणले. मग काय करावं म्हणले? काय नाही म्हणले, तो सगळा बुडतोय म्हणले, मग त्याचं डोकं तरी कामात आणू म्हणले. आणि म्हणून पळत गेले, हातात तलवार घेतली आणि त्याचं मुंडकं छाटलं, ती घेऊन आलं. आता हे पंडित एक अर्ध्या डोकीच पंडित आहे,
शास्त्र बरोबर आहे, शास्त्राने लिहिलेलं सूत्रही बरोबर आहे, पण ते या ठिकाणी वापरायचं नव्हतं. ऐका, मग त्याचं उत्तर सांगितलं शास्त्राने. शास्त्र असं म्हणालं की एखाद्या माणसाला आजार झाला, डॉक्टरकडे गेला, डॉक्टरने सांगितलं की पायाला जखम जास्त झालं, गँग्रीन झालं, पायाचे 2 बोटं काय करावं लागेल, काढावं लागेल. तो म्हणले डॉक्टर साहेब पायाचे 2 बोटं कसं काय काढायचे, मला चालतं कसं येईन म्हणले. काहीतरी गोळ्या औषधं द्या, पण काय करा ते बरं करा. डॉक्टर म्हणले ते बरं होणार नाही, आजार जर वाढला तर पुढच्या वेळेला आजार गुडघ्यापर्यंत येईन म्हणले. आता 2 बोटं काढून घ्या. ते म्हणले जमणार नाही. म्हणले ठीक आहे. डॉक्टरने गोळ्या औषध दिले, पुढच्या वेळेला आले, आता गुडघ्यापर्यंत आजार गेला. डॉक्टरने सांगितलं अजूनही वेळ आहे, काय करा, गुडघ्यातून पाय काढून घ्या. त्यांनी सांगितलं डॉक्टर गुडघ्यातून पाय काढला तर मला चालता कसं येईल, मला काठी घ्यावं लागेल, कुबडी घ्यावं लागेल. डॉक्टर म्हणले मग ठीक आहे. मागच्या वेळेला सांगितलं बोटं काढा, काढले नाही. आता सांगतो गुडघ्यातून काढा, काढल्या का तुम्ही काढायला तयार नाही. पण आता ऐका, आता जर गुडघ्यातून पाय काढला नाही तर पुढच्या वेळेला मांडीतून पाय काढावं लागेल, आणि त्याच्या पुढच्या वेळेला तुम्हाला घरातून बाहेर काढावं लागेल. हे लक्षात असू द्या. आणि म्हणून शास्त्रकार सांगतो या शरीराचा संपूर्ण नाश होत असेल तर आधी 2 बोटं गेलेले चांगले. मग हे सूत्र इथं बसतं का नाही, पण मात्र या पंडितांनी हे सूत्र इकडं वापरण्याऐवजी इकडं वापरलं, इकडं वापरलं, त्या बिचाऱ्याचा प्राण गेला. उरले किती, 3. आता 3 उरले. आपले पुस्तकं घेऊन, वह्या घेऊन, पिशवी टांगलेली आहे आणि प्रवासाला निघाले. संध्याकाळ झाली, गाव दूर होतं, आणि म्हणून एका गावामध्ये, अशा निमशिवडीच्या गावामध्ये एक मंदिर दिसलं. मंदिर दिसल्यानंतर त्यांना असं वाटलं आजची रात्र इथं काय करावा, मुक्काम करावा, आणि मुक्काम करून आपण दुसऱ्या दिवशी जाऊ. संध्याकाळची वेळ होती. हे 3 पंडित मस्त डोकी केलेली शेंडी, भली मोठी शेंडी, पांढऱ्या लुंग्या आणि नेहरू घातलेला, ते दिवा लावणारा माणूस आला, कोणीतरी महाराज मंडळी आलेले दिसतात. आणि म्हणून गृहस्थाश्रमाचे धर्म आहे. गृहस्थाश्रम माणसाने काय करावं, आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम मिष्टान्नम पानम गृहे साधू संग उपासते हि सततम धन्यो गृहस्थाश्रम हा. अतिथीचं पूजन करावं. आणि म्हणून त्यांनी सांगितलं महाराज तुम्ही आता आले, काही जेवणाची वगैरे व्यवस्था आहे का. म्हणजे जेवणाची काही व्यवस्था नाही, आमचं ओळखीचं इथं काही नाही, आम्ही अध्ययन करून इथं आलेलो आहे, आज रात्रभर थांबणार आणि उद्या जाणार, मग आमच्या घरी जेवायला येताल का. हो म्हटले. मग तो बरं होईल, दिवसभर पोटात अन्न नाही, भूक लागली, तुम्ही जेवायला दिलं तर चांगलं चांगलं होईल म्हणले, काही अडचण नाही, ठीक आहे. आणि म्हणून जेवायला म्हणून त्या ठिकाणी गेले. घरी गेल्यानंतर धर्मपत्नीनं पाहिलं कोणीतरी 3 महाराज मंडळी येताना दिसले. आता ऐन वेळेला काय करायचं, रात्रीच्या वेळेला 8 वाजले, आणि 8 वाजता आता इथं काय करावं. आणि मग महाराज मंडळी आतमध्ये आले. तिनं पतीला आतमध्ये बोलून घेतलं, अहो ऐका ना, तुम्ही 3 महाराज मंडळी घेऊन आलेत, पण आता काय करायचं म्हटले. अगं जे असेल ते वाढ म्हटले, त्यांना भुका लागल्यात. नेमकं त्या दिवशी घरी गेलेले होते धपाटे. तुमच्याकडे काय म्हणतात, धिरडे म्हणतात ना, धपाटे, बरं धपाटे. त्या दिवशी नेमकं धपाटे केलेले होते. आणि ते धपाट्याला ते महिला मंडळ धपाटे करत असताना तव्यावर टाकलं, त्याला काय करत असतात, छिद्र पाडत असतात. त्या धपाट्याला 4-5 छिद्र पाडलेले होते, चांगले मस्त तयार झालेले होते भाजून. समोर आली, थोडीशी चटणी वाढली, ते धपाटे समोर आले. तिघांच्याही समोर वाढले. एकाने डोकं लावलं, तो म्हटले थांबा जेवण करायचं, पण काय करू, शास्त्र पाहू म्हणले. शास्त्र आता जेवताना कुठं, दिवसभर मेलाय, आता कुठं शास्त्र पाहता. आणि म्हणून ग्रंथ उचकला, आणि ग्रंथ उचकल्यानंतर त्याला सूत्र सापडलं अर्ध, छिद्रेषु बहुलाम अनर्थान भवंती. अरे बाबा, जिथं छिद्र आहे तिथं काय आहे म्हणले, धोका आहे. उठले ना तटकन ताटवून. आता म्हणायला लागला माणूस, अहो काय झालं महाराज, काही चुकलं का आमच्याकडून, कोणी काही बोललं का, आवडत नाही का. नाही नाही म्हणले, इथं अनर्थ आहे. आता जेवायच्या ठिकाणी कसला आलाय अनर्थ. सगळे ताटा उठले, रात्रभर उपाशी पोटी तिथंच झोपले. महाराज ऐका, शास्त्रकार म्हणतो हेही सूत्र आहे, सूत्रही बरोबर आहे, पण सूत्र वापरायचं कुठं माहितीये का. मग माऊली ज्ञानोबारायांनी ओवी सांगितले, या लागी शतजर्जर नावे, आहे का नाही, रिगोनी कासया निश्चिंत व्हावे. माऊली ज्ञानोबाराय म्हणाले की एखाद्या उडीमध्ये तुम्ही बसला आहात, नदीला पूर आलाय, आता पहिलं तीराला पलीकडे जायचं, त्या होडीला काय होते, छिद्र होते म्हणले, छिद्र. हा,
त्या होडीला छिद्र होते आणि तुम्ही त्या होडीत बसले, आणखी पाणी त्याच्यात यायला लागले. मग आता त्या छिद्र पडलेल्या होडीमध्ये जर तुम्ही बसले, पहिलं तीराला जातान का डायरेक्ट जातान? बरोबर. मग हे सूत्र खाण्याच्या ठिकाणी वापरण्याच्या ऐवजी ते कुठं वापरायला पाहिजे होतं? इथं वापरायला पाहिजे. तसं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुम्ही आम्हाला विचारायला आले नाही, आम्ही का सांगतो याचं कारण असं आहे की तुम्ही अज्ञानामध्ये आहात. उद्धवानी भगवंताला हा प्रश्न केलाय 11व्या स्कंदामध्ये भागवतामध्ये. ऐका, भगवंताने या सृष्टीची निर्मिती केली. ऐका, परमात्मा काय काय करतो? सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझ मोकलील ऐसे नाही. ऐका, या जगतामध्ये आल्यानंतर ज्याने चोच दिली त्याने चारा सुद्धा दिला. ऐका, भगवान परमात्मा पोट भरतो कोणाचं? फक्त माळकऱ्यांचं. असं आहे? नाही नाही, बोला. पोसितो जगासे एकला पोसितो जगासे एकला पोसितो जगासे एकला पोसितो जगासे एकला जो जो जीव जन्माला घातला त्या प्रत्येक जीवाला त्याच्या मुखामध्ये घास गेला पाहिजे, ही काळजी कोण करतो? तो परमात्मा करतो. अगदी चालता चालता एक दृष्टांत सांगतो तुम्हाला. एक दिवस भगवान परमात्मा जेवायला बसलेले आहे. लक्ष्मी मातेने जेवण वाढलेलं आहे. जेवण वाढलं, ताटाभोवती पाणी फिरवलं. भगवान परमात्माने हातामध्ये घास घेतला. लक्ष्मी माता समोर आहे, पण हात अर्ध्यावरती गेला आणि काय भगवंताच्या ध्यानात आलं काय नो, तो हातातला घास घेतला तसा काय केला, खाली टाकला आणि उठले भगवान परमात्मा. लक्ष्मी माता म्हणायला लागली, अहो ऐका, असं जेवत्या ताटावरून जाऊ नये, जेवण करा, तुमचं काय अर्जंट काम असेल मग जा. भगवंतानी सांगितलं, थांब लक्ष्मी, आल्यावर सांगतो. भगवान परमात्मा गेले, अर्ध्या तासाने परत आले, जेवण केलं. मग लक्ष्मी माता विचारते, देवा म्हणले काय, तुम्ही का ताटावरून गेले, उत्तर द्या. त्यांनी सांगितलं, अगं अजून माझे 2 जीव उपाशी होते, त्यांना अजूनही अन्न नव्हतं, त्यांना अन्न देण्याकरता गेलो होतो, त्यांचं पोट भरलं, मी आलो. भगवंतानी सांगितलं, लक्ष्मी, या मृत्यू लोकामध्ये जो जो जीव मी उत्पन्न केला त्या प्रत्येक जीवाला घास भरवण्याचं काम मी करतो म्हटलं. असं आहे का म्हणले? बरोबर. आणि मग लक्ष्मी मातेनं खोड केली. दुसऱ्या दिवशी एक छोटीशी डबी घेतली, त्याच्यामध्ये 3 मुंगळे टाकले आणि ती डबी कोंडून ठेवली. जिचं झाकण लावलं आणि कपाटामध्ये नेऊन ठेवली. ती डबी कपाटामध्ये नेऊन ठेवली. दुसऱ्या दिवशी भगवान परमात्मा आले, जेवायला बसले, जेवणही सगळं झालं. तोपर्यंत लक्ष्मी माता काही म्हणाली नाही. पण मात्र जेवण झाल्यानंतर लक्ष्मी माता म्हणाली, का हो देवा, तुम्ही म्हणाले होते ना तुमचा प्रत्येक जीव जेवल्याशिवाय तुम्ही जेवत नाही. म्हणले, हो बरोबर आहे, मी आधी सगळ्यांची व्यवस्था करतो, तसं माझ्या पोटात अन्न जात नाही. त्यावेळेला लक्ष्मी माता म्हणाली, अजूनही तुमचे 3 जीव काय आहे, उपाशी आहे, त्यांना अन्न नाही. भगवान परमात्मा म्हणाले, असं कदापि घडणार नाही, हे शक्यच नाही. म्हटले, असं झालं नाही. थांबा म्हणले, तुम्हाला दाखवते जरा. आणि म्हणून पळत गेले आणि त्या कपाटातून ती डबी आणली. ती डबी उघडली आणि भगवंताच्या असे समोर केले. समोर केल्यानंतर भगवंताला सांगितलं, पहा, हे 3 जीव अजूनही उपाशी आहे, त्यांच्या पोटात अन्न गेलेलं नाही. त्यावेळेला भगवान परमात्म्याने लक्ष्मीला उत्तर दिलं, लक्ष्मी जरा बारीक पहा, बारीक पहा. काल रात्री ज्या वेळेला तू कोंडून ठेवत होती ना, त्यावेळेला तू समोर डबी धरलेली होती आणि डबी धरलेली असताना तू म्हणत होती, पाहतेच मी तुमचं देव उद्या तुमची कशी व्यवस्था करतो. अशी रागाने बोलत असताना तुझ्या कपाळाला आठ्या पडल्या आणि तुझ्या कपाळाचे 3 तांदूळ काल रात्रीच तिथं पडले. काल रात्रीच त्यांची जेवणाची व्यवस्था झाली. ऐका, इतकं इतकं सांभाळतो परमात्मा.
ऐका, उद्धवाचा आणि भगवंताचा संवाद आहे 11व्या स्कंदामध्ये. उद्धव भगवंताला म्हणतो, देवा ही सृष्टी तुम्ही निर्माण केली. म्हणले बरोबर. या सगळ्या सृष्टीचा सांभाळ तुम्ही करता. म्हणले बरोबर. उद्धार का करत नाही? त्यावेळेला उद्धव भगवंताला म्हणतो, देवा एक गाव होतं. म्हणले बर. त्या गावामध्ये एक आंधळा माणूस चालला होता. म्हणले बर. एक खड्डा आडवा आला आणि त्या खड्ड्यामध्ये तो आंधळा माणूस पडला. पडल्यानंतर त्याचं तोंड फुटलं, तोंडातून रक्त बाहेर आलं. काही मंडळींनी त्याला वरती काढलं. वरती काढल्यानंतर तिथं बरेचशी मंडळी जमले आणि जमलेल्या मंडळीपैकी एक जण म्हणाला, का हो हा आंधळा पडत असताना याला कोणी वाचवलं का नाही? कोणी पाहिलं नाही का? तिथं हॉटेलमध्ये बसलेले एक जण होता. हो त्याने असं काय बोलता, पाहिलं नाही असं काय म्हणता? आपण पाहिलं ना म्हणले त्याला पडताना. अरे मूर्खा, मग पडताना पाहिलं मग वाचवलं का नाही? त्यावेळेला तिथं त्या माणसाने सांगितलं, त्याने आपल्याला विचारलंच नाही, आपण त्याला काय सांगायचं म्हणले. मग आंधळ्या माणसाला वाट दाखवायची, सज्ञान माणसाने, चांगल्या माणसाने वाट पाहावी का नाही? मग देवा हे जग जरा अज्ञानी आहे, तू यांचा उद्धार का करत नाही? देव सगळं करतो बरं का, देव प्रत्येकाचा सांभाळ करतो, पण एक गोष्ट करत नाही, उद्धार करत नाही. महाभारतामध्ये गोड दृष्टांत आला. पांडव वनवासामध्ये आहे. वनवासामध्ये पांडव असताना एक दिवसाचा प्रसंग असा झाला, दुर्योधनाने खूप त्रास दिला पांडवांना. आणि मग त्या दुर्योधनाने कपट केलं आणि कपट करून दुर्वास ऋषींना त्या ठिकाणी रात्री 10:30च्या सुमारास अरण्यामध्ये अन्न मागण्याकरता पाठवलं. जाय म्हणले धर्मराजाकडे, त्याला म्हणा मला जेवण दे. त्यांच्या हजारो शिष्यांसह रात्री दुर्वास ऋषी 10:30च्या सुमारास धर्मराजाच्या दारामध्ये गेले. धर्मराजाला म्हणाले, धर्मराजा भूक लागली, मला जेवणाची व्यवस्था कर. धर्मराजा असा थरथर कापायला लागला. म्हटला, आधीच आपण वनवासामध्ये आहोत, आता जर या बाबाला काही खायला दिलं नाही तर आता परत श्राप मिळेल. बरोबर, परत तो श्राप भोगावा लागेल. काय करावं म्हणले आता? म्हणले महाराज 10:30 पावणे 11 वाजलेले आहेत, आता थोड्याच वेळाने दुसरा दिवस उगवणार आहे. एक काम करा, तुम्ही स्नान वगैरे सर्व करून या, तोपर्यंत मी काय करतो, जेवणाची व्यवस्था करतो म्हणले. असं सांगितलंय. असं सांगितल्यानंतर धर्मराजाला आता विचार पडला, काय करावं? यांना एवढं 2 खंडे अन्न खायला इतके सगळे शिष्यमंडळी, रात्री कुठं जीव घालावं यांना? आठवलं आता आपल्याला द्रौपदी शिवाय पर्याय नाही. द्रौपदीकडे गेला धर्मराजा आणि सांगायला लागला, द्रौपदी दुर्वास ऋषी आलेले आहे आणि त्यांना जेवणाकरता अन्न द्यायचं आहे, काहीतरी व्यवस्था कर. द्रौपदी म्हणले, तुम्ही वेडे आहे का? अहो रात्रीची वेळ, 11 वाजले. बरं मी अरण्यात आहे, मी काय घरी का? काय आहे का इथं बनवायला? कुठून काय आणू, कुठून काय बनवू? ते म्हणले, बाकीचं मला माहिती नाही, ते तुम्हाला काय करायचं, तुला काय करायचं ते कर. ऐका, इथं मोठा एक गोड मुद्दा आहे. आमचे गुरुवर्य पुंडलिक महाराज जंगले शास्त्रीजी म्हणायचे, या जगतामध्ये देव दिसत नाही. लोक म्हणतात या जगतामध्ये देव दिसत नाही, पण एक वाक्य बोलू का, ज्या वेळेला सगळे आपल्याकडे पाठ फिरवतात ना, त्यावेळेला फक्त देवच दिसतो. ऐका सगळे. द्रौपदीला वाटलं या संकटातून आपल्याला कोणी सोडवणार नाही, सोडवलं तर कोण? तो परमात्मा सोडेल. आणि म्हणून त्या परमात्म्याचा धावा चालू केला. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ काच गयाला वियेला, वेळ काच गयाला वियेला. ये लवकर म्हटले. अशी द्रौपदीची 10 हाक गेल्याबरोबर परमात्मा डोळ्यासमोर हजर झाला. हजर झाल्यानंतर द्रौपदी रडायला लागली. भगवान परमात्मा द्रौपदीला म्हणले, का रडते द्रौपदी? अरे म्हणले, देवा
अरे जगाचा मालक तू, मी हाका मारवीन तू माझ्यासाठी लगेच आला म्हणून आनंद अश्रू आले रे माझ्या डोळ्यामध्ये, म्हणून रडते आहे, दुःख नाही आनंद अश्रू आहे म्हणले. भगवान परमात्मा द्रौपदीला म्हणले ते रडरड वगैरे तू नंतर कर म्हणले, पण माझं ऐक म्हणले. काय? अगं सकाळपासून उपाशी होतो, पोटात अन्नाचं कण नव्हता, नेमकं जेवायलाच बसलो होतो, मुखामध्ये घास घेणार तर तू आवाज दिला, तू आठवण काढली, तुझ्यासाठी धावत आलो, ते पुढचं काय आहे ते नंतर करतो म्हणले, आधी काय कर मला जेव घाल. आता मात्र द्रौपदी परत रडायला लागली. म्हणले आता का रडते? म्हणले देवा परीक्षा पाहू नको, तुला सगळं माहिती, तुला कशा करता बोलवलं, पण तू असं माझ्याकडे अन्न मागतो, मी काय घरी का पटकन आता डबा काढीन तुला शेव खायला देईन रात्रीच्या वेळेला? नाही ना, माझं घर नाही रे, मी अरण्यामध्ये आहे, मी संकटामध्ये आहे, काहीतरी समजून घे ना. देव म्हणला तुझं सगळं बरोबर आहे म्हणले, तू माझं आधी पोट भर, मला काहीतरी दे, मला दिल्यानंतर ते दुर्वास ऋषीचं काय करायचं त्याला सगळं माहिती ना, तो जगाचा मालक आहे, ते दुर्वास ऋषीचं काय करायचं ते सगळं मी पाहतो. द्रौपदी म्हणले देवा असं नको करू रे, तुला द्यायला माझ्याकडे या घटकेला आता काही नाही. मग देव म्हणला तू आपल्या नियमात बसत नाही, जो आपल्याला काही देत नाही त्याच्याकरता आपणही काही करत नाही. माऊली ज्ञानोबा जसं 9व्या अध्यायात बोलले, तेषामहं समुदरता मृत्यू संसार सागरा भवामी न चिरात पार्थ मय्यावेशित चेतसम. याच्या खालच्या ओव्या जर पाहिल्या तर जो होय मज अनन्य शरण तयाचे निवारी मी जन्म मरण या लागी शरणांगता शरण मीची एकू. इथं सांगितलं की मी उद्धार करतो, पण कोणाचा? जे शरण येतात त्यांचा. जे शरण मला येत नाही मी त्यांचा उद्धार करत नाही. किंवा घेसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार. तो परमात्मा उदार आहे, पण आधी काय करतो? घेतो आणि मग देत असतो. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर या जीवाने जे करायला पाहिजे जीवात्मा ते करत नाहीये, जीव त्या गोष्टीला विसरलेला आहे. आणि म्हणून तुम्ही आम्हाला जरी विचारलं नसलं तरी सुद्धा या देहाला आल्यानंतर त्या देहाचं सार्थक व्हावं, तुमचं कल्याण व्हावं म्हणून आवर्जून आम्ही तुम्हाला सांगतो. तुकोबारायांना विचारलं काय सांगतो? अभंगाचं प्रथम चरण. सांगत तुम्हासी भजन विठ्ठला, सांगत तुम्हासी भजन विठ्ठला, सांगत तुम्हासी भजन विठ्ठला, सांगत तुम्हासी भजन विठ्ठला.
सुंदर, अतिशय गोड आवाज, अतिशय मंजूळ. किती आवाज वरती जातो पण थोडा सुद्धा आवाज चिरकत नाही. आणि दुसरे धन्यवाद सिस्टीमवाल्यांसाठी, टाळ्या वाजवा. अतिशय गोड सिस्टीम. गायकांना काय पाहिजे, वादकांना काय पाहिजे, महाराजांना काय पाहिजे, या सगळ्या गोष्टीमध्ये जे परफेक्शन आहे तुमच्या सिस्टीममध्ये आहे. अजिबात शिट्टीच वाजून नाही दिली तुम्ही, नाहीतर बाकीचे सिस्टीमवाले आम्हाला शिट्ट्याच वाजवतो नुसतात. तुकोबाराय म्हणतात, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. अभंगाचा अर्ध कडवा बरं का. हा नरदेह वाया जाऊ नये असं जर वाटत जर असेल, ऐका, या नरदेहाला काही मर्यादित काळाकरता आम्ही आलेलो आहोत. या नरदेहाचा सगळ्यात मोठा तोटा जर काही असेल ना, या देहामध्ये सत्ता ताब्यात नाही हो. काय नाहीये? सत्या ताब्यात. या मिळालेल्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. या मिळालेल्या प्रत्येक क्षणामध्ये सत्कर्म करा. कारण आज दिसतोय, उद्या दिसू याची शाश्वती आपल्याला सांगता येणार, अजिबात सांगता येणार. आणि म्हणून हा जन्म सफल व्हावा असं वाटत जर असेल तर ऐका, स्वहिताचा घोर महादानी राहासी हरिचा. 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 आयुष्य जाणारे पहाड, मातेचे पहाड. स्वहिताचा घोर महादानी राहासी हरिचा. 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 वा, महाराजांनी गोड प्रमाण दिलं. आयुष्य जात आहे पहा, काळ जपतसे महा. स्वहिताचा घोर वहा, ध्यानी रहा श्रीहरीच्या. आणि म्हणून त्याच्या ध्यानामध्ये राहा, सदैव चिंतनामध्ये राहा. कारण भगवंताचं नामचिंतन करण्याकरता कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, वेगळा वेळ देऊ नका. असन ते काराजे ते ते ते. 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 नामते चिंतन प्रगटा पसारा. नामते चिंतन प्रगटा पसारा. नामते चिंतन प्रगटा पसारा. असन ते काराजे ते ते ते. 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 वाजवा असं. आज थंडी नाही आहे, वाजवा जरा टाळी. नामाचे चिंतन प्रगट पसारा. आणि असेल होतं करा जेथे जेथे, जसं असेल तसं ऐका. त्या परमात्म्याला विसरू नका. आणि मग या मिळालेल्या देहाचं सार्थक होईल. म्हणून ऐका, तुझा ना भरोसा ना माझा भरोसा, जग हे कुणाचे सांग भल्या माणसा. असो चूल माती आणि मीठ भाकर, नाम हरीचे मुखी गोड साखर. सोडून दे रे धनाच्या तू लालसा, जग हे कुणाचे सांग भल्या माणसा. कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची. असे हा जन्म मोलाचा, नको तू घालवू वाया. नको तू घालवू वाया. बघून घे सावळी मूर्ती अशा त्या पांडुरंगाचे. कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाचे. आणि म्हणून या देहामध्ये आल्यानंतर अविनाश करी आपुलिया आईसे आणि लावी मना पिसे गोविंदाचे. मग आता हे संत महात्म्यांनी जे सांगितलंय
ते तुम्ही ऐकलंय का नाही बरं? तुम्ही ऐकता का? संसार सुटलाय का? संसार सुटतोय का तुम्हाला? आम्हाला इतकं सगळं सांगू नये. गुरुवर्य महंत ब्रह्मलीन सद्गुरू नारंगिरी महाराज सांगायचे, अनेक कीर्तनं ऐकले, अनेक महाराज मंडळी झाले, पण आमच्यात बदल नाही. आम्ही आहे तसेच आहोत, आमच्यात बदलच नाही. आणि म्हणून हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, काळ बांधून नेईल, गळ बोलून नेईल, सरत सेवाची बा. एका जनार्दनी एका जनार्दनी आमचे बा जाईल, आमचे काय बा जाईल. काय बा जाईल. पिंगळा 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 महाद्वारी, बोल बोलत देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी. बोली बोलत बेटा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी. बोली बोलत बेटा पिंगळा महाद्वारी, हे पिंगळा महाद्वारी. बोली बोलत बेटा पिंगळा महाद्वारी. हा, नाथ महाराज म्हणाले, मग हे वेळोवेळी सांगून जर तुम्ही ऐकलं नाही ना, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, सरत शेवटी बाळ काळ बांधून नेईल. एका जनार्दनी आमचे काय बा जाईल, पिंगळा महाद्वारी. बोली बोलतो देखा पिंगळा महाद्वारी. ऐका, हे पिंगळ्याचं सुंदर असं रूप काय या माध्यमातून सांगितलं. काय हे जर तुम्ही ऐकलं नाही तर सूचना येत राहतील आणि अंत समयाला काळ काय करेल, बांधून नेल. आणि म्हणून संधी आहे, त्या संधीचं सोनं करा. मनुष्य देह मिळाला परत मिळणार. आई, मनुष्य देहाची व्याख्या सांगू का? ऐका, या देहातला कुठलाही क्षण परत माघारी आणता येत नाही. समोर आलेले दुःखाचे क्षण डिलीट मारता येत नाही, सुखाचे क्षण इन्स्टॉल करता येत नाही, आणि या देहाची व्हॅलिडिटी वाढवता येत, आणि या देहाला परत वन्स मोर बस. मनुष्य देह एकदाच, असा देह परत कधी तुम्हाला आम्हाला मिळणार नाही. म्हणून तुकोबराय म्हणतात, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. आणि मग ज्यांनी भक्ती केली त्यांचा सफल झाला, आणि जे भक्ती विना राहिले आहे की नाही, भक्ती विन पशु आहे का नाही. नाथ महाराज म्हणाले आहे का, ते पशुविन जीवन आहे, त्याचं पशुसारखं जीवन आहे. आणि म्हणून भगवंताची भक्ती करा. मग या भगवत भक्तीला तुम्ही आम्ही टाकलंय. ऐका, आणि तुम्ही आम्ही काय करतो आहोत, या संसारामध्ये स्वतःला काय घेतलंय, गुंतून घेतलंय. ऐका, संसारात माणसं थांबत नाही, थांबत किती पळतात. आमचे गुरुवर्य महाराज म्हणायचे की धड पडत नाही तोपर्यंत धडपड करतात. बरोबर आहे ना? धड पडत नाही तोपर्यंत धडपड करतात. कोरोनाचा इतका जबरदस्त कालावधी येऊन गेला, आम्ही पाहिलं, माणसात माणूस राहिला नाही कोरोनाच्या काळामध्ये. आम्ही विसरलो होतो महाराज, आमच्याकरता कोणी येणार नाही ही जाणीव आमच्या अंतःकरणामध्ये झाली होती. पण इतका भयानक कोरोनाचा काळ उलटून गेल्यानंतर आम्ही ते सगळं विसरून गेलोय. ऐका, या देहाचं महत्व तेव्हा कळत होतं. फोन लावल्याबरोबर फक्त प्रत्येकाचा एकच प्रश्न असायचा, ओटू किती आहे? काय म्हणायचे, ओटू किती, ओटू. हां, बरं का. म्हणून काय जे आपल्याला माहिती नव्हतं ते कोरोना काळात जवळजवळ सगळं घडून गेलं. पहिल्या कोरोनाची ज्यावेळेला पहिली फेज झाली त्यावेळेला तळून मळून सगळ्यांनी घरी आनंद घेतला. असं वाटलं 4-8 दिवस जाईन बाबा हा, बरं का. कारण ते चायना माल काय, तो चायनाचे, तो जास्त दिवस काय टिकत नाही. पण हा व्हायरसच मिळाला कसं काय जास्त दिवस टिकलाय काय माहिती. पहिल्या वेळेला पहिल्या वर्षामध्ये सगळ्यांनी तळून मळून खाल्लं. असं वाटलं कोविड-19 डिसेंबरमध्ये आलता. डिसेंबर गेला, जानेवारी गेली, फेब्रुवारी गेली, वाढत 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 चालला. आता काम नाही, धंदा नाही, काही नाही, काही नाही, माणसं घरी बसले. बरोबर आहे. मला असं वाटतं कोरोना काळामध्ये काही गोष्टी कोरोना आम्हाला शिकूनही गेला, काही गोष्टीने आम्ही त्याच्यातून शिकायला पाहिजे. कोरोना आम्हाला शिकून गेला की कधीतरी एकत्र बसत जा. आज आम्ही या संसारामध्ये धावपळ करत असताना अगदी कुटुंबाशी बोलण्याकरता सुद्धा आम्हाला काही नाही आहे, वेळ काळ नाही आहे. कोरोनाच्या काळामध्ये आम्ही सगळे कुटुंब
या ठिकाणी एकत्रितपणे बसून त्या ठिकाणी आम्ही संभाषण करत होतो. ऐका, कोरोनाने आम्हाला शिकून दिलं, अति पैशाच्या पाठीमागं पळू नका. ऐका, अति गाई संकटात नाही. बरोबर, अति करा, किती करा तुम्ही, शेवटाला एक सांगू का, बरोबर काही नाही. ज्यांच्याकडे इतका पैसा होता की डॉक्टरच्या वजना एवढा पैसा त्यांनी दिला असता, अख्खा हॉस्पिटल विकत घेतलं असतं, पण पैसा चालला, अंत समयाला पैसा चालला नाही. कोरोनाने आम्हाला शिकवलं, पैसा म्हणजे सर्व काही नाही, पैसा म्हणजे सर्व काही नाही. कोरोना आम्हाला शिकून गेला. ऐका, आमच्यात राहिलेली आपुलकी प्रेम कमी झालं होतं. आता आम्ही एकत्रित बसलो, माणूस काय असतं आणि माणसाचं जीवन काय असतं, एका श्वासाची किंमत आम्हाला कोरोनामध्ये दाखवली. इतर वेळेस आम्ही कधी पाहिलंय की किती वेळेस आमचा श्वास एका अमेरिकेतल्या शास्त्रज्ञांनी बाबा शोध लावला, काय माहिती का, की माणसाची पापणी एका दिवसामध्ये जागृत असताना 17,000 वेळेस हलतेन खाली पडते. किती वेळेस? 17,000 वेळेस. कधी तुम्हाला कळलं कधी खाली पडली कधी वरती गेली? बरं, पापणी पडल्यानंतर दृश्य दिसायचं बंद झालं नाही, पापणी कधी हलते कधी पडते. आम्हाला याची जाणीव नाहीये, पण ही जाणीव त्या दिवशी होते ज्या वेळेला खालची पापणी व खाली वरची वर राहते, त्या दिवशी कळतं पापणी हलवणार कोणतरी बाप आहे. हे लक्षात ठेवा, हे आम्हाला कोरोनामध्ये कळालं. आणि म्हणून त्याच्यातून आम्ही काहीतरी उपदेश घेऊन आता नुसतं संसारामध्ये, मी म्हणतो तुम्ही असू दे किंवा मी असू दे, बोनस आयुष्य आहे महाराज. चांगले चांगले रथी महारथी आपल्या डोळ्यासमोर गेले, अगदी गेले, काहीच नाही करता आलं, त्याच्या सत्तेसमोर काहीच नाही करता येत. म्हणून या मिळालेल्या आयुष्यामध्ये नुसती दरभर करू नका. हा संसार संपत नाही बरं, आतापर्यंत नाही संपला कोणाचा, मागेही कोणाचा सोयीला लागला नाही, आताही लागणार नाही आणि पुढे सुद्धा लागण्याची शक्यता नाही. आपले मागचे गेले बरोबर घेऊन गेले नाही, आता जे आहे ते घेऊन जाणार आणि पुढच्या बरोबर नेता काही येणार नाही. बरोबर नेण्याकरता या जगतामध्ये एकच गोष्ट आहे, कर्म, तुमची कीर्ती. बस, तुमचा देह जरी निघून गेला, आमचे संत शिरोमणी सावता महाराज जाऊन आज 750 वर्ष झाले असेल तरी सुद्धा त्यांच्या कार्याने सावता महाराज आमच्यात जिवंत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज निघून गेले, 450 वर्ष झाले असतील, आजही जगद्गुरु तुकोबाराय छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या कीर्तीनं आमच्यामध्ये जिवंत आहेत. म्हणून ऐका, नुसतं संसाराच्या पाठीमागे लागू, संसार करता करता परमार्थ करा. संसारामधले एक गुरुवर्य संदीपन महाराज हासेगावकर गोड दृष्टांत द्यायचे. बाबा म्हणायचे, या संसारामध्ये सगळ्यात जास्त माणूस अधोगतीला कशाला जात असेल तर त्याच्या इच्छेनं जातो, त्याच्या वासनेनं जातो. जगण्याकरता प्रत्येकाला आहे बरं, आहे प्रत्येकाला. काय लागतं जगण्याकरता? 3 गोष्टीची गरज आहे, अन्न, वस्त्र आणि बरोबर. ऐका, जा जुन्या काळामध्ये बऱ्याचशा महिला मंडळ माझ्या समोर बसलेल्या आहेत, त्यांना विचारा, या म्हाताऱ्या माणसांना कधीतरी, काय त्यांची परिस्थिती होती महाराज. चार जर जावा जर असल्या, एकत्रित कुटुंब पद्धती होती, त्याचं वाटोळ झालं. एकत्रित कुटुंब पद्धती आम्हाला आता कुठेही पाहायला मिळत नाही. 4 जावा एकत्र होत्या तर 4 जावा मिळती, एकच पातळ होतं, बरोबर आहे आई, एक पातळ होतं आणि एकच सोन्याचा दागिना असायचा. कुठं जर बाहेर जायचं जर म्हटलं तर फक्त ते नवीन लुगडं घालायचं, ते नवीन दागिना घालायचा, लग्नात मिरवायचा, घरी आल्यानंतर गपचीप साडी धुवायची ठेवून द्यायची. बरोबर, आपलीही तीच परिस्थिती होती. 4 भाव मिळती, एक चांगला कोट वगैरे असायचा, एक चांगला ड्रेस असायचा. आज परिस्थिती सगळी बदलून गेली बरं का. आज मी तिला बाईला माहीत नाही तिच्या कपाटात किती साड्या आहे आणि कुठली साडी ती कधी नेसली होती. आपलेही जवळजवळ 15-20 ड्रेस झाले, आपल्यालाही माहीत नाही. वस्त्राची कमतरता आहे नाही. अन्नाच्या बाबतीत विचार करा, जुन्या मंडळींना विचारा, कधी जर बुंदीचं जेवण आहे असं जर माहीत झालं तर शेजारच्या 4 किलोमीटर गावामध्ये बिगर आमंत्रणाचे लोक जात होते. बरोबर ना बाबा, बिगर आमंत्रण. लोक म्हणजे, ए यार तुला सांगितलं नव्हतं, आपण आले ना, बसलं ना, खाऊ द्या ना आता बुंदी. आता साध्यातला साधा कार्यक्रम असू द्या महाराज, जागरण गोंधळाला गुलाबजामुई, जागरण गोंधळाला गुलाबजामुई. ऐका, पण मात्र झालं असं, घर भरलं आणि तोंड धरलं, लोक खायलाच तयार नाही. पोरीचा बापा असा हात जोडून बाई लग्नाच्या बाहेर, हो आलेले सर्व मंडळी जेवून जा. ते म्हणतो जेवलो असतो पण डॉक्टरनी नाही म्हणून सांगितलं, ॲसिडिटी होती, नको. म्हणजे आज सगळ्या गोष्टी अनुकूल आहे खायला. आज खाण्यापिण्याची कमतरता राहिलेली नाही, वस्त्राची कमतरता नाही. राहण्याच्या बाबतीत बोला बरं, आपले सफराचे घरं होते, आम्ही राहिलेले सफराचे घरात, खाली सारवण असायचं,
मला असं वाटायचं ते दिवस खरंच चांगले होते. सप्राचं घर सारवलेलं, ते तिन्ही ऋतू चांगलं. सप्राच्या घरामध्ये गरमट होणार नाही, थंडी वाजणार नाही, पाऊस आला तर आवाज येणार. पत्र्याच्या घरात तिन्ही चालतंय. थंडी आलं गार पडत आहे, पावसाळा आला ताश आवाज येत आहे, उन्हाळा आला घाम घाम काढीत आहे. बरोबर. आता आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. आता आपली सप्राची घरं पत्र्याची झाली, पत्र्याची घरं स्लॅबची झाली, स्लॅबची घरं ते परमपूज्य गुरुवर्य पांडुरंगगिरी महाराज वावीकर विनोदाने बोलायच्या. संतोष महाराज ते म्हणायचे पहिले लोक घरात खायचे आणि टाकायला बाहेर जायचे. आत्ताचे लोक बाहेर खातात म्हणले. पण नाही बोलत, तुम्हाला कळलं आता. इतक्यापर्यंत झालं. आता आहे ना तुम्हाला सांगतो, इतक्या सोयी झाल्या का त्याला माप नाही राहिलं. आता फक्त एकच सोय करायची राहिली व एकच. आता सगळं जागेवर आहे, फक्त झोपल्यानंतर क्वाट जवळ नळ काढायचं राहिला, म्हणजे ताण लागली फक्त क्वाक चालू करायचं. एवढं सगळं आलं. आता सगळ्यांनी सांगा, खरं उत्तर द्या, इतकं सगळं असताना तुम्ही आनंदात आहात का? नाही. मी नाही ना. महाराज लोक आम्ही 10 गावं हिंडतो, पाकिट जास्त कमी झालं तरी दुःख द्या आम्ही आमच्या. आम्ही आनंदात नाही, मग शिष्टी मला तरी कस काय आनंदात राहते? अवघड आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी मिळत असताना सुद्धा आंतरिक आनंद काय झाला? कमी झाला. ऐका, महाराज म्हणायचे आमचे गुरुवर्य पुंडलिक महाराज जंगली शास्त्रीचे, म्हटले एक कुटुंब होतं अतिशय गरीब. जुन्या काळामध्ये लोकांना खायला काही जास्त नव्हतं. आता जर त्यांनी जर आम्हाला सांगितलं ना तर आम्हाला काही गोष्टी पटत नाही. आम्ही मक्याच्या भाकरी खाल्या, आम्ही हुलग्याचं कालवण खाल्लं. एक दिवस एक म्हातारी मला भेटली, मला म्हणली महाराज तुम्हाला काय सांगावं, असं सराटीची भाजी व्हायची. मी म्हणलं म्हातारी काही सांगते का? सराटीची भाजी होत असते का? बरं का. म्हणले जुन्या लोकांना विचारा. आणि खरंच सराटीची भाजी करत होते हे लोक. आणि ती सराटीची भाजी इतकी पॉवरफुल आहे महाराज, ती सराटीची भाजी जर खाल्ली तर कधी मणक्यात गॅप पडत नाही, कंबर दुखत नाही. ऐका, हा म्हणजे जुन्या 90 वर्षाचे म्हाताऱ्या यांचे डोळे गेले का पहा तुम्ही, त्यांना ऐकायला कमी नाही, अजून मुखात दाते महाराज. त्याचे कारणच ते. ऐका, मग खायला जास्त काही नव्हतं, पण काय होतं माहिती का? आनंद होता. एक दिवसाचा प्रसंग असा झाला की घरामध्ये कोणीच नाही, म्हणून सासू घरामध्ये होती. सुनबाई धुणं धुवायला गेली होती, बादली धुणं भरलं निघून गेले. आणि ती धुणं धुवायला गेल्यानंतर सासू घरात होती. तिला वाटलं घरात कोणीच नाही, आपण काहीतरी बेत करावा. कोणाला वाटलं? सासूबाईला काहीतरी बेत करू. आता काय करायचं म्हणले, लवकर होण्यासारखं काय आहे म्हणले, ते केलं पाहिजे. म्हणून पटकन गरम पाणी केलं आणि त्याचे शेवया टाकल्या. ते शेवया टाकल्या, ते शेवया ते शिजल्या चांगल्या पद्धतीने. ते वस्त्र गाळ केलं, त्या ताटलीमध्ये शेवया घेतल्या, त्याच्यामध्ये चांगली एक मुठभर अशी साखर टाकली. आणि बाहेर चुलीवरती दूध ठेवलेलं होतं, त्याला अशी धिरड्यासारखी सई आलेली होती. त्याला असं वाटलं आता बाहेर जाते, दूध घेते आणि गपचीप शेवया खाते. सुनबाई यायच्या आत. आता ती काय तिला काय घाबरत नव्हती, पण एक आदरयुक्त होती. प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये होते. घरामध्ये एखादा कर्ता माणूस असायचा, त्याच्या आदेशानुसार त्याच्या नियमानुसार सगळं घर चालायचं, त्याच्या पुढं कोणी बोलत नव्हतं. ऐका, जुनी मंडळी आज सांगायचे की घरामध्ये जर म्हातारा पाटील जर असला आणि ते जर खुर्चीवर बसायला असला तर घरातली सुनबाई सुद्धा घरात समोर येत नव्हती बोलायला. इतकी ताकद नव्हती त्यावेळेला, कोणाची हिंमत होत नव्हती बोलायला. आणि मग ते सगळं केलं बो, पण नेमकं दूध घ्यायला बाहेर जायचं. सुनबाईचं धुणं झालं आणि बादली घेऊन सुनबाई पाठीमागं आली. नेमकं बादली वाजली, हिला वाटलं सुनबाई आली, आता काय करायचं. तसंच ताट घेतलं आणि पाठीमागं फिरली. घरात आतमध्ये मातीचं घर होतं, त्याला असे लाकडाचे कपाट केले होते छोटे छोटे. आणि ते लाकडाचं कवड असं अर्ध उघडलं, त्याच्या पाठीमागं जाऊन लपली. कोण? सासू. सुनबाई आली, धुणं वाळू घातलं, बादली पालती घातली, घरात आली, घोडभर पाणी पिली. इकडं तिकडं पाहिलं, म्हणले घरात इतकी शांतता, घरचे कुठं गेले म्हणले. ते म्हणले मरू जाऊ दे, आपली तरी कोण काळजी करताय म्हणले, आपण तरी कोणाचा विचार करायचा म्हणले. बाहेर दूध होतं, भली मोठा थाळा घेतला पितळाचा, त्याच्यामध्ये दूध घेतलं, साखर घेतली आणि आता दूध प्यायचं म्हणले. मरू जाऊ दे, आता निवांत दूध पिते. तिला असं वाटलं दरवाजाच्या बाहेर आपण उभं राहायचं, इथं मोकळ्यात उभं राहिलं. सासू कुठून जर आली तिनं जर पाहिलं तर आपण काय करायचं म्हणले. आता मग कुठेतरी आडुंगी जाऊन पिऊ म्हणले दूध. म्हणून ती प्लेट घेतली, ती निघाली कुठं, जिकडं सासू गेली होती ना आधीच लपलेली, तिथं गेली ही. आणि नेमकं सासू अशी शेवया घेऊनच उभी होती आणि सुनतीच्या समोर अशी
दोघींनी एकमेकीकडे पाहिलं. मग सासू म्हणते काय ग सुनबाई? काही नाही कोरड्या शिवाय घ्याता आणि घ्या दूध म्हणले, तुम्हाला आणलं होतं, घ्या दूध घ्या म्हणले. आता इतकी आदर, इतकी भीती, इतकी आपुलकी त्यावेळेला आम्हाला पाहायला मिळत होती. आता ती पाहायला मिळत नाही. मला असं वाटतं विज्ञानला खूप पुढे गेलं. ऐका, एक वाक्य बोलू का? विज्ञान फार पुढे गेलं आणि विज्ञानाने फार शोध लावलेले असतील बरं का, पण एक वाक्य बोलतो, जर तुम्हाला सुखाचा पत्ता शोधायचा असेल तुम्हाला अध्यात्मातच यावं लागेल. अध्यात्माशिवाय तुम्हाला कधीच सुख भेटणार नाही. ऐका, म्हणून संत महात्मे सांगत असतात, बाबा रे या संसारामध्ये दरभर करू नका. ही संसारातली दरभर आयुष्यभर संपणार नाही आणि ही दरभर करता करता तुमचं आयुष्य कधी संपून जाईल आणि कधी तुम्ही परत या मरणाकडे जाताना परत तुम्हाला दुसऱ्या जन्माला यावं लागेल, या भव नदीच्या पुरात वाहून जावं लागेल. आणि म्हणून संसार करता करता ते देवाला आठवा, नुसती संसाराची दरभर करू नका. अभंगाचं दुसरं चरण. करिता बरोबरी दुरावसे दूरी, करिता बरोबरी दुरावसे दूरी, करिता बरोबरी दुरावसे दूरी, करिता बरोबरी दुरावसे दूरी. करिता बरोरी दुरावसे दुरी. वा, खूप गोड. भवाची पुरी वाहवसे. या संसारामध्ये किती जरी दरभर केले तर अंत समयाला हा संसार बरोबर येणार नाही. आणि म्हणून संसारात नुसतं गुंतून न राहता तो संसार करत असताना परमात्म्याचं नामचिंतन, नामस्मरण त्याच्यामध्ये असू द्या. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की ज्या कारणाकरता भगवंतानी तुम्हाला मला हा नरदेह दिलाय त्या भगवंताला काहीच देऊ नका. जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन, जग जीवन नारायण गायीन गुण तयाचे. मी त्याचे गुण गान गाईल, पण कशेर गाईल हो? तुकोबारायने किती सूट दिले. न लगती सायास जावे वनांतरा, लगती सायास जावे वनांतरा, लगती सायास
न लगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. ऐका मग त्याच्याकरता सुलभ सोप साधन नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. ते सोपं नाम आहे. ते नाम तुम्ही आम्ही घ्यावं. पण कसे घ्यावं? कसं घ्यावं? त्याला फक्त एक विकल्प सांगितला. त्याला एक अट दिली. ती कसं व्हावं? भावनेनं. ऐका या जगतामध्ये तुम्ही आम्ही किती परमार्थ करतो याला अर्थ नाही. तो किती भावनेनं करतो याला फार महत्व आहे. ऐका एक वाक्य बोलो. संतांनी केलेला संसारही देवाला आवडला. ऐका संतांनी केलेला संसारही देवाला आवडला. तुम्ही आम्ही केलेला परमार्थही देवाला आवडत नाही. का? इथं विकार शिल्लक आहे. इथं वासना शिल्लक आहे. संत महात्म्यांनी विषय तो त्यांचा नारायण नावडे जन धन माता पिता. इथं झोकून दिलाय संतांनी स्वतःला. इथं सगळा भाव देवाला समर्पित केलाय. एखादी सुगरण महिला आहे. तिला खूप छान स्वयंपाक बनवता येतो. पण तो स्वयंपाक बनवत असताना भारी भारी मसाले वापरले. चांगल्या पद्धतीची भाजी आणली. चांगले शेंगदाणे टाकले. सगळं काही मिश्रण व्यवस्थित बनवलं. फक्त एकच टाकायचं विसरली. काय? मीठ टाकायचं विसरली. मीठ. भाजीला मीठ नसेल तर ती किती सरभरीत चांगली केली तर तिचा उपयोग नाही. त्याच पद्धतीने परमार्थ करत असताना भाव जर नसेल, भावा वाचून केलेला परमार्थ कधी फलद्रूप होणार नाही. या व्यतिरिक्त तुम्ही संसारात आहात आणि तुमचा भाव शुद्ध आहे. ऐका भाव ज्याचे गाठी त्याचे लाभ उठा उठे. ज्याचा भाव शुद्ध आहे त्याला घरदार सोडण्याची सुद्धा गरज नाही. एक वाक्य बोलो. शेवटचा दृष्टांत सांगतो आणि संपवतो. 9 वाजले. जगद्गुरु तुकोबारायांच्या चरित्रामध्ये आलेला सुंदर उल्लेख. संतांनी भक्ती करावी. भाव देवाला इतका समर्पित करावा का त्या भावनेपोटी इतकं कर्ज झालंय देवाकडं का देवाने न सांगता संतांच्या घरी यावे आणि कामं करावे. संत शिरोमणी सावता महाराजांचं सुद्धा चरित्र वाचा. अतिशय गोड चरित्र आहे की कधी पंढरीला न जाणारा संत, संत शिरोमणी ही जी पदवी दिली ती आपण नाही दिलेली, त्या काळच्या संतांनी दिली. माऊली ज्ञानोबाराय, सोपान काका, मुक्ताबाई, गोरा कुंभार, जनाबाई, संत कबीरदास महाराज या सगळ्या प्रभावळीतले संत म्हणजे संत शिरोमणी सावता महाराज. सावता महाराजांची भक्ती पाहून ऐका नामदेवरायांना झालेला अभिमान आणि मग स्वतः भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा लपायला गेलाय. कुठं? अरणगावला. अरणगावला. तो कुणाच्याही चित्तात लपत नाही. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ येऊनी गोपाळ. तो तिथं राहतो. आणि एक वाक्य बोलू का? आमचे गुरुवर्य महाराज पुंडलिक महाराज जंगली शास्त्री म्हणायचे विष्णुदास या शब्दाची व्याख्या सरळ सरळ केली. विष्णू यस्य दासः विष्णुदासः. जो विष्णूचा दास तो विष्णुदास. पण महाराज उलट म्हणायचे. संतोष महाराज म्हणायचे विष्णू ज्याचा दास तो खरा विष्णुदास. आणि मग एकदा का त्याचं दास्यत्व केलं. ऐका एक नवीन मुलीचं लग्न झालं. नवीन मुलीचं लग्न झालं. ती सासरला 10-5 दिवस राहिली आणि मग परत मुलाला माघारी आली. माहेरला आल्यानंतर आईनं विचारणा करायला सुरुवात केली. कशी आहे का माहेरची मंडळी? म्हटले आहेच, बरेच आहे म्हणले. जरा सासू जरा कडक आहेत म्हणले. जावई आहे थोडी कडक म्हणले. आईनं सल्ला दिला. ती म्हणली बाकीच्या तू नादी लागू नको. तू फक्त एकाला ताब्यात घे. म्हणजे आपण ज्याच्या ताब्यात आहे. खोटं काय बोलतो नारदास गादीवर मी तरी काय खोटं बोलू. एकाला ताब्यात घेतलं का म्हणले सगळं घर तुझ्या ताब्यात आहे. तसं एकदा का भगवंताचं भावनेनं श्रद्धेनं भजन केलं का तुमच्या घरी येऊन प्रपंच करतो न सांगता. ऐका तुकोबाराय भजन करायचे. गावातल्या पंचमंडळींनी मंबाजी स्वामींनी काट्यानी मारलं. मारल्यानंतर गावात भजन करू द्याय ना. हा तुक्या पहाटचा उठतो, आमचे डोकं उठवतो, आम्हाला झोपा लागू देत नाही. याला म्हणा तुला काकडा करायचा असेल तर तिकडं कुठं जा काकडा करायला, इथं करायचा नाही. पंचांनी मिटिंग घेतली.
तुकोबाराय, गावातून तुमच्याबद्दल त्या ठिकाणी लोक चर्चा करतात, इथं थांबायचं नाही म्हटले, तुम्हाला भजन करायचं असेल तर कुठंतरी जाऊन करा. तुकोबाराय म्हणले ठीक आहे. तुकोबारायांनी भामचंद्र भोराड्या त्या डोंगरावरती जाऊन भजन करावं. पण तुकोबारायांची पत्नी जी होती ना, ती खूप कर्कश होती. पण ती तुकोबारायांना कधी बोलत नव्हती. ती बोलायची कोणाला? पांडुरंगाला बोलायची. हे तुकोबाराय ज्याचं भजन करतात ती बोलायची. एक दिवसाचा प्रसंग असा झाला, तुकोबाराय घरी आले आणि त्यांची पत्नी म्हणायला लागली, काही कळतं का? म्हणले काय झालं? भजन करायला जाता जेवण खावणचं काय? तुला काय करायचं? म्हणले तू जेवण करून घेत जाय. तुमच्या वाचून मला गिळत नाही, जात नाही ना म्हणले. तुम्हाला पोटात अन्न गेल्याशिवाय मी जेवत. ती मोठी पतिव्रता होती महाराज. काय त्या पतिव्रता? तू काय म्हणे पतिव्रता, तिची देवावरी सत्ता. आता 2 दिवसांनी तुम्ही दत्त जन्मकथा ऐकणारच आहे. सती अनुसाईची तुम्ही कथा ऐका. काय त्या पतिव्रतेचं सामर्थ्य आहे. तुम्हाला दिल्या वाचून मला जेवण जात नाही. कुठेही जा म्हणले, फक्त मला सांगून जात जा का कोणत्या डोंगरावर गेले. म्हणले आता तुला कसं सांगू, मी रोज निघून जातो, माझे पाय जिकडं जातात तिकडं मी निघून जातो म्हणले भजन करत, मला विसर पडतो म्हणले. म्हणले मग काहीतरी उपाय सांगा. मग उपाय सांगितला. म्हटले देहू गावाच्या बाहेर येतं 3 वाटा फुटतात म्हणले, त्यातल्या प्रत्येक वाटाला कान लावायचा. ज्या वाटेतून रामकृष्ण हरी आवाज येईल समजायचं आमचे बुवा या वाटेने गेले. संतांचं सामर्थ्य आहे महाराज आहे. जनाबाईला भेटण्याकरता कबीरदासजी महाराज युपी प्रांतातून आले आणि जनाबाई भांडण करीत होती गोवऱ्यावरून, ऐका. आणि कबीरदासजी महाराज म्हणाले जनाबाई का रे ते? ओ देखो झगडा कर रही हो जनाबाई आहे म्हणले. अरे म्हणले संत कुठं भांडणं करतात का म्हणले. आणि चांगले तुंबळ बायांचे, तिकडून 2 बाया इकडून जनाबाई भांडणं चालू. मग तिथं गेल्यानंतर कळलं भांडण कसे होऊन चाललंय. म्हणले गौऱ्याहून भांडण चाललं, आमचा न्याय निवाडा करा. त्या दोघी म्हणाल्या की महाराज तुम्हीच सांगा कोणाच्या गौऱ्या जास्त असतील म्हणले. म्हणले साहजिक आता तुम्ही दोघी एका बाजूला, म्हणले तुमच्या दोघी जास्त. जनाबाई म्हटले नाही माझ्या जास्त आहे. आता कबीरदासजी म्हणले शेणाच्या गौऱ्या सगळ्या सारख्या दिसतात, न्याय निवाडा कसा करायचा? जनाबाई कबीरदासजींना म्हणाली की प्रत्येक गौरी कानाला लावायची म्हटले, ज्या गौरीतून विठ्ठल ध्वनी येईल ती समजायची, जणीची गौरी बाजूला टाकायची म्हणले. गौरीतून कुठे आवाज येईल का म्हणले. कबीरदासजी महाराजांनी कानाला गौरी लावली, गौरी सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलू लागली. हे सामर्थ्य. मग रोज जनाबाईने त्या रस्त्याला कान लावायचा आणि तुकोबारायांना जेवण पोहोच करायचं. एक दिवसाचा प्रसंग असा झाला, ऐका. जनाबाई निघाली रस्त्यानं, डोंगर चढत होते. भामचंद्र डोंगर चढत असताना चैत्र महिना, उन्हाळा, डोक्यावरती पाटी, त्याच्यामध्ये तुकोबारायांना जेवण घेऊन चालली जनाबाई. आणि रस्त्यानं जात असताना पायात काटा मोडला. काटा मोडल्यानंतर इतक्या वेदना झाल्या, तोंड कोरडं पडलं, भोवळ आली, चक्कर आली, खाली पडली. खाली बसल्या बसल्या म्हणायला लागली तुझं वाटोळं होईन काळ्या, माझ्या नवऱ्याला तो दरदर जंगल जंगल भटकवलं, तुझं कधीच चांगलं होणार नाही. कोणाला शिव्या? त्याला आहे, त्या पांडुरंगाला शिव्या. किंवा आली देवाला, म्हणले माझ्या भक्ताला जेवण घेऊन चालली होती, मधीच बसली, आता तुकोबारायांनी कधी जेवावं? आणि म्हणून काय करावं पांडुरंगाने, एका गुराख्याचं रूप घेतलं. खाद्यावरती कांबळी, ती घुंगराची काठी, अर्ध गुडघे एवढं धोतर आणि ते काळं पोरग समोर आलं. काय झालं आई साहेब? काय विचारतो हो, त्या काळ्या पायी पळायची वेळ आली, चक्कर आली, पायात काटा मोडला. बर मी काढू का मग काटा? अरे तू एवढंच पोर, तुला कसा काटा काढता येईल? पोरग म्हणला आई लय जणांचे काटे काढलेत मी, कंसाचा काटा काढला, रावणाचा काढला, हिरण्यकश्यपूचा, हे काटा माझ्या समोर काही नाही म्हणले. काढतो म्हणले. म्हणले बस खाली. त्या खाली बसला आणि तो काटा काढण्याकरता जगाचा मालक, ऐका, त्याच्या दर्शनाकरता तिथं रांग आहे, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची दाटी उभे जोडून. अरे त्याच्याकरता तिथं लाईन लागली. ते जगाच्या मालकानं त्या आहुलीचा पाय आपल्या मांडीवरती घेतला आणि मांडीवरती घेतल्यानंतर काटा काढत असताना काय करतो आपण? थुका लावतो. थुका वाट पाहत होते देव का माझ्या भक्ताच्या पायाची माती मला कधी भेटेल. देवाने थुका घेतला आणि त्या पायाला लावला. एकदा लावला, 2दा लावला. आता म्हणली आई साहेब, म्हणली बाबा कुठपर्यंत थुका लावतो आता, बस ना. देव मनातल्या मनात हसायला लागला, ही संधी मला परत मिळणार नाही. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की देवाने अतिशय निकृष्ट कामं केले असतील. ऐका, चोखोबारायांच्या पत्नीचं बाळंत पण केलं, चोखोबारायांची बहीण झाला देव. का?
फक्त चोखोबारायांचं भजन पाहून झाला, चोखोबारायांचा भाव पाहून झाला. म्हणून तुकोबाराय सुद्धा म्हणतात की भगवंताला दुसरं काहीच लागत नाही. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला, त्याला दुसरा कशाचा दुष्काळ नाही. आणि म्हणून त्याची प्राप्ती व्हावी, जीवनाचं कल्याण व्हावं असं वाटत असेल, फक्त त्याला भाव समर्पित करा. माझ्या पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, अभंगाचं शेवटचं चरण. काही न लगे एक भावाची कार, काही न लगे एक भावाची कार, काही न लगे एक भावाची कार, काही न लगे एक भावाची कार. तुका म्हणे आरवी तुका करिता बरोबरी दुरावशी गो, करिता बरोबरी दुरावशी गो. तुका म्हणे आरवी छपासी, तुका म्हणे आरवी छपासी, करिता बरोबरी दुरावशी गो, करिता बरोबरी दुरावशी गो, दुरावशी गो. तुकोबाराय म्हणतात, काही न लगे एक भावची कारण, तुका म्हणे आन विठोबाची. माझ्या पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो की परमार्थाकरता फक्त एक भावच गरजेचा आहे. भावाव्यतिरिक्त त्या देवाला काही देऊ नका. गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरू नारंगिरी महाराजांनी खंडाळ्याच्या सप्त्यामध्ये 8 दिवस या श्लोकावरती प्रवचन केलं होतं. पत्रम पुष्पम फलं तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्त्युपहृतमश्नामि प्रयता. त्याला पान देऊ नका, फूल देऊ नका, काहीच देऊ नका, फक्त काय द्या, भाव त्या देवाला समर्पित करा. असा अभंगाचा भावार्थ आपणासमोर या ठिकाणी सांगितला. भगवान दत्तात्रयांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आजच्या 5व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा समस्त ग्रामस्थ निमगाव शिवडीकर यांच्या माध्यमातून या ठिकाणी आले. सर्व तरुण मंडळ, अतिशय सुंदर असं नियोजन, आलेल्या प्रत्येक महाराजांचं या ठिकाणी केलेलं स्वागत, त्या ठिकाणी सुंदर साऊंड सिस्टीम, मंडप, सुंदर अशी लाइटिंग, त्यानंतर नादब्रह्म वारकरी शिक्षण संस्थेतून आलेले हे छोटे छोटे महाराज मंडळी, तुमच्या सर्वांच्या चरणी या ठिकाणी वंदन करतो. या बाजूला असलेले हे छोटे छोटे टाळकरी महाराज मंडळी, त्यांनाही वंदन करतो. कार्यक्रमाकरता ज्यांनी गोड असं या ठिकाणी आपल्याला सत्संगत केली, आमचे मोठे गुरुबंधू आदरणीय संतोषजी महाराज दीक्षित, हरिभक्तपरायण आमचे शरद महाराज असतील, हरिभक्तपरायण आमचे वैभव महाराज असतील, आणि आपले व्यासपीठ चालक परम आदरणीय हरिभक्तपरायण तुकाराम महाराज असतील. सुंदर असं नियोजन या ठिकाणी आपण करत आहात. आज भगवान दत्तात्रयांच्या कृपा आशीर्वादाने म्हणा, माझं पूर्वपुण्य उदयाला आलं म्हणा, त्यानिमित्ताने मला या ठिकाणी कीर्तनरूपी सेवा करण्याचा योग आला. त्यानिमित्ताने सर्व संत सज्जनांच्या, सर्व माता भगिनी, आपल्या सर्वांच्या दर्शनाचा योग या ठिकाणी घडला. या कार्यक्रमाकरता तनमनधनाने जे जे कोणी सहकार्य करतात सर्वांना या ठिकाणी, कारण हा एकट्याचा नोये खेळ मनवून मेळ जमेल, हे एकट्याचं काम नाही, एकट्याचं. आणि म्हणून सर्वजण मंडळी, मग परिसरातील सर्व टाळकरी मंडळी असतील, सुंदर असा हरिपाठ या ठिकाणी करतात. आमचे हार्मोनियम वादक महाराज, त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद आहे. त्यानंतर ज्यांनी या कार्यक्रमाची शूटिंग केली, आमचे दादा, तुम्हालाही या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद आहे. माझ्याबरोबर आलेले आमचे आजोबा हरिभक्तपरायण आमचे आप्पासाहेब ठबाजी पाटील भालेराव, आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहात. हे माझं घर आहे, माझ्या आईचंच या ठिकाणी घरजवळ आहे. आमच्या सुशीला मावशी गाडेकर आमच्या मावशी आहेत. त्यानिमित्ताने मावशींचे काकांचंही दर्शन झालं, आपण सर्वांची भेट झाली. येता येता आपल्या परिसराचं भूषण, आपले नाद ब्रह्म वारकरी शिक्षण संस्था, येता येता संस्थेमध्ये गेलो. संस्थेमध्ये पाहिलं अगदी 100 विद्यार्थी, आणि 100 विद्यार्थी सांभाळत असताना अगदी सर्वांकडे जातीनं लक्ष देऊन अगदी तयारीचे विद्यार्थी कसे तयार करता येईल याकरता संतोष महाराज अथक परिश्रम या ठिकाणी घेत आहात. अनेक 100च्या पुढे विद्यार्थी गेले होते, तरीसुद्धा महाराजांनी या ठिकाणी उत्तम असं नियोजन करून ही सर्व मंडळी या ठिकाणी शिकवलेली आहेत. हे पुढचं आपल्या सर्वांचं भवितव्य आहे. आज आपला धर्माच्या बाबतीत परमपूज्य गुरुवर्य रामगिरी महाराजांच्या एका वाक्यात दाखल आपण सर्वजण मंडळी या पद्धतीने जागृत झालो आहोत, आणि अशी जागृती आम्हाला कायम पाहिजे. ऐका, एक वाक्य बोलतो, एक वेळेला आपल्याकडे पैशाची संपत्ती कमी असू द्या, पण आम्हाला संस्काराची संपत्ती फार महत्वाची आहे. येणाऱ्या काळामध्ये आम्ही सगळ्या गोष्टी अनुकूल करून ठेवल्या आहे. आमच्याकरता, मुलाबाळांकरता घरदार बांधून ठेवले, गाड्या घेऊन ठेवल्या. काही न तर मुलांकरता काहीच करायचं बाकी शिल्लक ठेवलं नाही. इतकं सगळं असतं नाही.
आज फक्त एका गोष्टीची गरज आहे, आम्ही आमच्या धर्माविषयी जागृत राहिलं पाहिजे. आम्ही आमच्या मुलांना परमार्थाला भजनाला लावलं पाहिजे. नाहीतर काही काही गावांमध्ये ही परिस्थिती झाली की पहिल्या जुन्या काळामध्ये 2-2 भजनी मंडळं होते, 30-30 40-40 भजने होते. आज मी तिला 4-4 5-5 आमच्या गावात आम्ही 5 पांडवच राहिलो फक्त, अक्षरशः भजनी नाही आहे, अवघड आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये आणि हा मार्ग जो आहे या मार्गात आल्यानंतर एक वाक्य बोलू का, काय त्या माऊली ज्ञानोबरायांची कृपा असेल. या मार्गात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला जातीनं लक्ष देऊन त्याचं कल्याण करण्याचं काम मग दोन्ही पद्धतीनं संसारामध्येही आणि परमार्थामध्येही इथं आल्यानंतर दोनही गोष्टीत कल्याण होत असतं. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण हा उत्सव सुरू केला. या उत्सवाच्या माध्यमातून तरुण मंडळी माझ्यासमोर आहात. तरुण मंडळींनी सर्व महाराज मंडळींच्या तारखा घेतल्या, हा सगळा सप्ताह उभा केला, याचं सर्व नियोजन केलं. त्याबद्दल सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो. बोलण्याच्या ओघात एखाद्याचा नामोल्लेख राहिला असेल तर त्याबद्दल क्षमा मागतो. झालेली कीर्तनरूपी सेवा भगवान दत्तात्रयांच्या चरणी समर्पित करताना तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो. आता तुम्ही टाळी वाजवलेली, मी विठ्ठल विठ्ठल म्हणत होतो, तुम्ही बसलेले होते. आता सर्वांनी एकदा वर हात करायचे आणि एकदा मोठ्याने भजन करायचं. विठोबा रखुमाई सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया. करिता बरोबरी दुरावसे दुरी भवाचे पुरी व्हावसे. थोडासा वेळ पुढे गेला. यथामती यथा अवकाश परमपूज्य गुरुवर्य पुंडलिक महाराज जंगली शास्त्रीजी यांच्या आश्रमात राहून जे अध्ययन केलं ते तुमच्या पुढे सांगण्याचं या ठिकाणी जे काय आहे ते संत महात्म्यांचं आहे, साधू संतांचं, माऊली ज्ञानोबरायांचं आहे. जे बरोबर आहे ते माझ्या गुरुवर्यांचं आहे. जे चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष आहे, समजून सांगा. तुमचा भाऊ या नात्याने परत एकदा माऊली चरणी नमन करून आपल्या सर्व श्रोतृगणांच्या चरणी या ठिकाणी वंदन करून सेवेला विराम. ज्ञानेश्वर माऊली